नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा. मित्रमैत्रिणींनो, मनाचे सर्व विकार दूर करून मुक्तिधामाकडे नेणारा राजमार्ग म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथ होय. आज आपण या पवित्र ग्रंथाच्या 22व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. तरी अजूनही तुम्ही या अध्यायांचं वाचन किंवा श्रवण केलं नसेल तर आजपासून नक्की सुरुवात करा. शुद्ध आणि पवित्र मनाने या ग्रंथाचे वाचन आणि श्रवण केल्यास आपणास अनेक आश्चर्यकारक परिणाम पाहावयास मिळतात. ह्या अध्यायांचा अखंडपणे लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे वेळोवेळी येणारे या अध्यायांचे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. तर सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 22. वांज म्हैस दुभती झाली. नामधारक शिष्य सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला, अहो योगेश्वर यतिवर्य, तुमचा जय जयकार असो. तुम्ही खरोखरच भवसागर तारक आहात. अज्ञानरूपी अंधार दूर करणारी तुम्ही दिव्य ज्योती आहात. तुमचा चरण स्पर्श होताच मला ज्ञानप्राप्ती झाली. माझे मन परमार्थाकडे वळाले. कामधेनू समान श्री गुरुचरित्र तुमच्या मुखातून मला ऐकायला मिळणार आहे. हे माझे केवढे भाग्य. तुम्ही मला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगत आहात, पण माझे मन तृप्त होत नाही. आणखीन ऐकण्याची मला तीव्र इच्छा आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापुराला आले असे तुम्ही सांगितले. मग पुढे काय झाले ते सविस्तर सांगण्याची मला कृपा करावी. नामधारकाची ही इच्छा ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला. ते नामधारकाचे कौतुक करीत त्याला म्हणाले, नामधारका, तू खरोखरच धन्य आहेस. ह्या जगामध्ये तू पूज्य होशील. तू मला जो प्रश्न विचारला आहेस त्यामुळे माझ्या मनाला सुद्धा परम संतोष झाला आहे. तुला श्री गुरुचरित्र सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापुराला आल्यानंतर भीमा अमरजा संगमावर गुप्तपणे राहू लागले. त्या संगमावर अश्वस्थ वृक्ष आहे. ते स्थान वरदभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. तो संगम प्रयाग समान असून तेथे अष्टतीर्थे आहेत. त्या तीर्थांचे महात्म्य अपार आहे. त्याविषयी मी तुला नंतर सांगेन. तीर्थमहिमा प्रकट व्हावा आणि भक्तजनांचा उद्धार व्हावा यासाठीच श्रीगुरूंनी तेथे वास्तव्य केले. सूर्याची किरणे झाकून राहत नाहीत, त्याप्रमाणे श्रीगुरु तेथे गुप्तपणे राहत होते. तरीही त्यांची ख्याती सर्वत्र पसरलीच. श्रीगुरु मध्यान्हकाळी भिक्षेच्या निमित्ताने गाणगापुराला जात असत. ते गाव अग्रहार होते. त्या गावामध्ये वेदज्ञ ब्राह्मणांची 100 घरे होती. राजाकडून त्यांना जमिनी मिळालेल्या होत्या, त्यामुळे सगळे ब्राह्मण तेथे सुखासमाधानामध्ये होते. त्या गाणगापुरामध्ये एक दरिद्री ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव होते पतिव्रता. ती नावाप्रमाणेच मोठी पतिपरायण आणि साध्वी होती. तो ब्राह्मण 4 घरी भिक्षा मागून आपले आणि आपल्या पत्नीचे पोट भरत असे. त्या ब्राह्मणाच्या घरी एक म्हैस होती, पण ती भाकड होती. ती दूध देत नसे, त्यामुळे तिला वेसण घातली होती. गावातील लोक दगडमाती आणण्यासाठी तिला भाड्याने नेत असत. त्यापासून त्या ब्राह्मणाला 4 पैसे मिळत असत. श्रीगुरु भिक्षा मागण्यासाठी गाणगापूरला जात असत. एके दिवशी मध्यान्हकाळी श्रीगुरु त्या दरिद्री ब्राह्मणाच्या दारी भिक्षा मागण्यासाठी गेले. तो ब्राह्मण भिक्षेसाठी गावात गेला होता. तो ब्राह्मण दरिद्री आहे, पोटासाठी भिक्षा मागतो, हे श्रीगुरूंना माहीत नसेल काय? तो ब्राह्मण दरिद्री असला तरीही सात्विक होता, सज्जन होता आणि आहे त्यामध्ये समाधान मानणारा होता. परमेश्वराला असलेच भक्त आवडतात. कृष्ण शिष्टाईसाठी कौरवांकडे गेलेला श्रीकृष्ण दुर्योधनाकडे राहायला गेला नाही. तो गेला होता विधुराकडे. परमेश्वर भक्तीचा भुकेलेला असतो, श्रीमंतीचा नाही. म्हणूनच श्रीगुरु त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी गेले. माते भिक्षा वाढ असं तिला म्हणाले. श्रीगुरु दारात आलेले पाहून त्या ब्राह्मणाची स्त्री गडबडून गेली. अतिशय दुःखी झाली, कारण श्रीगुरूंना भिक्षा घालण्यासाठी तिच्या घरी काहीच नव्हते. ती श्रीगुरूंना वंदन करून म्हणाली, माझे पती भिक्षा आणण्यासाठी गावात गेलेले आहेत. आपणास देण्यासाठी घरात काहीही नाही. आपण थोडा वेळ थांबावे. त्या स्त्रीची ती अगतिकता पाहून श्रीगुरु तिला म्हणाले, तुझ्या घरामध्ये काहीच नाही असं कसं म्हणतेस? तुझ्या घरी म्हैस आहे, ती भरपूर दूध देणारी आहे. तेव्हा मला भिक्षा म्हणून दूध दिलेस तरी चालेल, काही नाही असे म्हणू नकोस. तेव्हा ती म्हणाली, महाराज, म्हैस असून नसल्यासारखीच आहे. ती भाकड आहे, ती दूध देत नाही, म्हणून आम्ही तिला रेडा म्हणून ठेवले आहे. ती कधी व्यायलेलीच नाही, म्हणून तर तिला वेसण घालून माती वाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो. मग आपल्याला दूध कुठून देऊ?
तेव्हा श्रीगुरू जरा रागानेच म्हणाले, तू खोटे बोलतेस. तुझी म्हैस दूध देते. जा जा आणि तिचे दूध काढून आण. श्रीगुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून ती भांडे घेऊन दूध काढण्यासाठी गोठ्यात आली. तिचे आचळ पाण्याने स्वच्छ करून ती दूध काढू लागली. आणि काय आश्चर्य, त्या म्हशीने 2 भांडी भरून दूध दिले. श्रीगुरू सामान्य संन्यासी नाहीत, ते अवतारी महात्मा आहेत याची तिला खात्री पटली. तिने दूध गरम करून श्रीगुरूंना दिले. श्रीगुरूंनी ते प्राशन करून ते संतुष्ट झाले. त्यांनी तिला आशीर्वाद दिला, तुझ्या घरी अखंड लक्ष्मी राहील. तुझी मुले नातवंडे सुखात नांदतील. तुला कधीही काहीही कमी पडणार नाही, असा आशीर्वाद देऊन श्रीगुरू संगमाकडे परत गेले. आज त्या ब्राह्मण स्त्रीच्या घरामध्ये आनंद ओसंडून वाहत होता. काही वेळाने तो ब्राह्मण भिक्षा मागून घरी परत आला. त्याला सगळी हकीकत समजली. तो म्हणाला, आपले दारिद्र्य गेले. श्री दत्तगुरूंनीच आपल्यावर कृपा केली. आपण आता त्यांच्या दर्शनाला जाऊया. ते दोघे संगमावर गेले. त्यांनी श्रीगुरू नरसिंह सरस्वतींचे दर्शन घेऊन त्यांची यथासांग षोडोपचारे पूजा केली. त्या दोघांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले. श्रीगुरूंच्या कृपाशीर्वादाने ते कुटुंब ऐश्वर्यसंपन्न झाले. त्यांना धनधान्य पुत्रपौत्र सर्व काही भरभरून मिळाले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकास म्हणाले, श्रीगुरू दत्तात्रयांची ज्यांच्यावर कृपा होते त्यांना दुःख दारिद्र्य दैन्य कधीही भोगावे लागत नाही. त्याला 8 प्रकारची ऐश्वर्य प्राप्त होतात. आणि यासाठी सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र विस्ताराने सांगतात. ते श्रवण करणाऱ्याला कधीही दैन्य दारिद्र्य भोगावे लागत नाही. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील 22वा अध्याय येथे पूर्ण होत आहे. या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने वांझपणा दूर होते. बाळंतिणीला चांगले दूध येते. तर मित्रमैत्रिणींनो, श्रीगुरूंची कृपा आपल्यावर अखंड सदैव राहावी यासाठी श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील यापूर्वीच्या 21 अध्यायांचाही अवश्य लाभ घ्या. सर्व दुःखांचे निवारण करणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचा महिमा सर्वत्र पोहोचवण्यासाठी हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू श्री गुरुचरित्राच्या 23व्या अध्यायासह. श्री गुरुदेव दत्त.